चीन भारताच्या विरुद्ध, अमेरिकेच्या विरुद्ध किंवा वेस्टर्न वर्ल्डच्या विरुद्ध एक मल्टी डोमेन युद्ध लढतो आहे, ज्याला ग्रे झोन वॉरफेअर असं म्हटलं जातं, हायब्रिड वॉरफेअर असं म्हटलं जातं किंवा त्याला अनरिस्ट्रिक्टेड वॉरफेअर असं सुद्धा म्हटलं जातं. या सगळ्या युद्धांमध्ये फरक काय आहे याच्यात मी जास्त जाणार नाही, पण या युद्धाचा थोडक्यात अर्थ असा आहे की ज्यावेळेला शांतता असते, ज्यावेळेला युद्ध सुरू नसतं, त्यावेळेला आपल्या प्रतिस्पर्धी देशांना हरवायचं आणि त्यांना ही लढाई हरली हे मनातूनच पहिले त्यांना मनात भास व्हायला पाहिजे की चीनशी आपण लढाई करू शकत नाही, चीन खूप ताकदवान आहे, तर म्हणून आपण चीन जे सांगेल ते ऐकावं. तर यामध्ये सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे, यामध्ये इन्फॉर्मेशन वॉरफेअर आहे, यामध्ये प्रोपगंडा वॉरफेअर आहे. आणि हे चीन कसं करतो याचा अनुभव आपण गलवानच्या लढाईमध्ये घेतला होता, ज्या वेळेला आपल्याला सांगण्यात येत होतं की गलवानमध्ये चीनची ताकद खूप आहे, आपण त्यांचं ऐकावं. चीनकडे शस्त्र आहेत, त्यांची 50-60 हजार सैनिक तिथे आलेले आहेत, त्यांची विमानं तिथे आहेत, त्यांचे सैनिक तिथे आहेत. त्यावेळेला आपलेच लोक हे सांगत नव्हते की त्यांची शस्त्र आहेत तर आपली पण आहेत, त्यांची हेलिकॉप्टर्स आहेत तर आपली पण आहेत, त्यांचे एरोप्लेन्स आहेत तर आपलं पण आहे. म्हणजे चीन जे करत होता त्या वेगवेगळ्या प्रकारच्या लढाई करता आपण सिद्ध होतो, परंतु असं दाखवलं जात होतं की चीन आपल्यापेक्षा थोडा वरचढ आहे. अर्थात या सायकोलॉजिकल वॉरफेअरचा किंवा मानसिक युद्धाचा काही फारसा परिणाम भारतीय सैन्यावरती झाला नाही, त्याचा परिणाम आपल्या राजकीय नेतृत्वावर पण झाला नाही, पण थोडाफार परिणाम नक्कीच आपल्या मीडियावरती झाला. आणि मीडिया वॉरफेअरमध्ये चीन थोडा आपल्यापेक्षा वरचढ आहे अशा प्रकारचे लेख हे लिहून येत होते. आता यामध्येच एक नवीन युद्धाचा प्रकार सुरू केलेला आहे. त्या युद्धाचं नाव आहे न्यूरोलॉजिकल वेपन्सच्या मदतीने जगाच्या विरुद्ध युद्ध किंवा भारताच्या विरुद्ध युद्ध. म्हणजे तुमच्या मेंदूवरती परिणाम व्हावा म्हणून काही अशी शस्त्र वापरायची. आणि ही शस्त्र म्हणजे कशी, ही नॉन कॉन्टॅक्ट शस्त्र. म्हणजे आपण समजा कुठल्या तरी जसं एक्सरे गन्स असतात किंवा जर तुम्ही स्टार वॉर्समध्ये बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट रेडिएशन्सनी आपण कोणाच्या मेंदूवरती परिणाम करू शकतो. म्हणजे आपण शास्त्रज्ञ जे वेगवेगळे प्रयोग करतात की एखाद्या व्यक्तीच्या मेंदूवरती परिणाम करून त्याला त्याची विचारसरणी बदली करायला भाग पाडायची. तर असे काही शस्त्र डेव्हलप केलेली आहेत चीनने, ज्याला न्यूरो वेपन्स असं म्हटलं जातं किंवा मेंदूच्या विरुद्ध वापरली जाणारी ही शस्त्र आहेत. आणि ही शस्त्र, या शस्त्रांमध्ये चीनची तयारी कशी आहे, ही शस्त्र सध्या चीन जगाच्या विरुद्ध कसा वापरतो आहे, आणि सर्वात जास्त महत्त्वाचं की ही शस्त्र चीन भारताच्या विरुद्ध कशी वापरेल आणि कसं झालं तर त्याला भारताने कसं प्रत्युत्तर द्यायला पाहिजे याविषयी आपण आज विचार करू. चीनची जी पीपल्स लिबरेशन आर्मी आहे ही अशा प्रकारची उच्च तंत्रज्ञानाची वेपन्स तयार करते आहे, ज्याचं काम आहे एका कुठल्याही महत्त्वाच्या माणसाच्या मेंदूवरती, त्याच्या ब्रेनवरती परिणाम करायचा. मग ते राजकीय पुढारी असो की नोकरशाही असो की सैन्याची लीडरशिप असो की इतर महत्त्वाचे लोक असो, की त्यांच्या जर मनावरती परिणाम केला तर ते चीनशी लढाई करायला घाबरतील, चीनशी लढाई करू नका असं म्हणतील आणि चीन लढाई करायच्या आधीच ही लढाई जिंकू शकेल. आणि ही जी वेपन्स आहेत ही थोड्या काळाकरता वापरता येतात, ज्यामुळे ज्याच्या मेंदूवरती आपण ही वेपन्स वापरतो आहे त्याच्या मेंदूवरती परिणाम होतो. आणि ही कसं केलं जातं तर आजकाल एक आपण शब्द ऐकला असेल की डायरेक्टेड एनर्जी वेपन्स, की या काही हँडहेल्ड बंदुका असतात ज्यांनी जर हा जो रे फायर केला तर ज्याच्यावरती त्याच्या डोक्यावरती हा फायर केला जाऊ शकतो, तर त्याच्या डोक्यावरती परिणाम होऊ शकतो. आणि परिणाम नेमकं काय होईल तर हे कोण करतं आहे तर चायनीज कम्युनिस्ट पार्टी ही जी वेपन्स आहे ती डेव्हलप करते आहे. पीपल्स लिबरेशन आर्मी जी चीनची आहे ती डेव्हलप करते आहे. आणि याच्यावरती आत्ताच एक 12 पानाचा एक रिपोर्ट तयार करण्यात आला, त्याचं नाव होतं माफ करा, एन्युमरेटिंग टार्गेटिंग कोलॅप्सिंग द न्यूरोस्ट्राईक प्रोग्राम ऑफ द चायनीज आर्मी.
चीन आणि या हे जे न्यूरो वेपन्स आहे त्याचा परिणाम मेंदूवरती होणार आहे, त्यामुळे चीनला नेमकं काय करायचं आहे. तर याचे त्यांनी म्हटलं की याचे 5 उद्देश आहेत. एक तर शत्रू देशातलं जे पब्लिक ओपिनियन आहे तिथल्या लोकांच्या मनोशक्तीवरती परिणाम करायचा आहे आणि त्यांना असं वाटायला पाहिजे की आपलं गव्हर्नमेंट निकम्म आहे, गव्हर्नमेंट चांगलं काम करू शकत नाही आणि गव्हर्नमेंटचा पराभवच होणार आहे. तर हे एक सायकोलॉजिकल वॉरफेअर झालं. दुसरं आहे की जी देशाची लढण्याची शक्ती असते ती खच्चीकरण करायचं. कारण जर देशाची शक्ती जर आपल्या सैन्याच्या मागे उभी असेल तर सैन्य कधी पण चांगलं लढाई करू शकतं. परंतु ती शक्ती नसेल, म्हणजे त्यावेळेला युद्ध सुरू आहे त्याच वेळेला देशाच्या काही लोकांनी रस्ते अडवले किंवा त्याच वेळेला आपल्या सैन्यावरती हल्ले करायला देशाच्या आत सुरू केलं किंवा आपल्या जी फॅक्टरीज जिथनं ॲम्युनिशन वगैरे तयार होतं त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या युद्ध परिस्थितीवरती खूप परिणाम होऊ शकतो. याच्याशिवाय एक लोकांच्या मनामध्ये अशी भावना यायला पाहिजे की हे सरकार बदली व्हायलाच पाहिजे, चीन किती चांगलं आहे आणि चीनची जी प्रगती आहे कशी वेगाने होते वगैरे. आणि याच्यामुळे काय होईल तर जे राजकीय जे नेते आहेत त्यांचं खच्चीकरण करायचं किंवा जी नोकरशाही आहे त्यांचं खच्चीकरण करायचं किंवा जे आपले जे सैनिक आहेत हायर लिडरशिप त्यांचं खच्चीकरण करायचं. म्हणजे जे महत्त्वाची माणसं आहेत त्यांचं खच्चीकरण करायचं आणि त्यांना युद्ध सुरू व्हायच्या आधीच वाटायला पाहिजे की हे युद्ध आपण जिंकू शकत नाही. आता ही शस्त्र तयार झालेली आहे आणि या रिपोर्टविषयी वॉशिंग्टन पोस्ट आणि अनेक वर्तमानपत्रामध्ये याविषयी लेख लिहिण्यात आलेले आहे आणि हा रिपोर्ट हा पब्लिक डोमेनमध्ये अवेलेबल आहे. तर आता प्रश्न असा होतो की सध्या ही वेपन जी आहे त्यामध्ये चीनची प्रगती किती आहे. असं मानलं जातं की यामध्ये चीन जगामध्ये सर्वात पुढे आहे. चीन ही शस्त्र कोणाच्या विरुद्ध वापरेल तर असं मानलं जातं की ही शस्त्र जे चीनचे जे आतले शत्रू आहेत त्यांच्या विरुद्ध वापरले जातील. म्हणजे तिबेटन ज्यांना चीनमध्ये राहायचं नाही आहे किंवा चीनचे जे उयगर मुस्लिम्स आहेत त्यांच्या विरुद्ध किंवा जे चीनमधली जी मंगोलिया नावाचा भाग आहे त्यांच्या विरुद्ध किंवा जर दुसऱ्या देशाच्या बाहेर जर शत्रू हे वापरायचं असेल तर कोणाच्या विरुद्ध. जे कोणी चीनी नागरिक जे चीनच्या बाहेर आहेत आणि आज जवळजवळ 4-5 कोटीहून जास्त चीनी नागरिक हे देशाच्या बाहेर आहेत त्यांच्या विरुद्ध ही शस्त्र वापरायची. जर ते चीन सरकारच्या विरोधामध्ये काही काम करत असतील तर. किंवा चीनचे शत्रू कोण आहेत. चीनचा शत्रू अर्थातच नंबर 1 शत्रू अमेरिका आहे. अमेरिकेच्या विरुद्ध हे शस्त्र वापरायची. अमेरिका राष्ट्रपती म्हणा, अमेरिकन नोकरशाही म्हणा, अमेरिकन इतर लोक म्हणा. किंवा चीनचा दुसरा शत्रू आहे तैवान. चीनला वाटतं की तैवान हा आपला भाग व्हावा तर तैवानची नोकरशाही, तैवानचे राज्यकर्ते, तैवानची लोक याच्याविरुद्ध वापरायचं. किंवा चीनचे शत्रू आहेत साऊथ ईस्ट एशियातले देश ज्यामध्ये कोरिया आहे, ज्यामध्ये जपान आहे, ज्यामध्ये इतर देश की जे म्हणतात की साऊथ चायना समुद्र हा एकटा चीनचा नाही आहे त्यांच्या विरुद्ध हे वापरायचं. तर अशा ज्या सगळे जे दुश्मन आहेत त्यांच्या विरुद्ध शस्त्र वापरली जातील आणि ही शस्त्र लढाईच्या आधी वापरली जातील, लढाईच्या मध्ये वापरली जातील, लढाईच्या नंतर वापरली जातील. परंतु सध्या महत्त्वाचं काय आहे की सध्या ही शस्त्र कशी वापरली जाऊ शकतात आणि सर्वात जास्त महत्त्वाचं असं आहे की ही शस्त्र भारताच्या विरुद्ध कशी वापरली जाऊ शकतील आणि ती सुद्धा सध्याच्या परिस्थितीमध्ये. सध्याची परिस्थिती म्हणजे आता सध्या आपण बघाल तर LAC वरती चीनचं सैन्य आपल्या विरुद्ध तिथे उभं आहे आणि तिथे भारतीय सैन्य आणि चीनी सैन्यामध्ये झटापटी या होत असतात. तर ही सैन्य इथे कशी वापरायची आणि ही शस्त्र वापरण्याकरता चीनने जो त्यांना अनुभव गलवानमध्ये आला त्याचा त्यांनी वापर केलेला आहे. आणि ही शस्त्र कोण वापरेल तर पीपल्स लिबरेशन आर्मीचं एक स्ट्रॅटेजिक फोर्स आहे ते वापरतील. त्यांना काय वाटतं आहे की भारताचं जे नेतृत्व आहे त्यांच्याविरुद्ध पहिले हल्ला करूया. पण चीनकडे भारताला सगळ्या बाजूंनी वेढण्याची ताकद नाही. जे ते जरी प्रयत्न करते नेपाळमध्ये यायचं, इतर देशांमध्ये यायचं, तरी भारत एवढा प्रचंड मोठा देश आहे की चीन भारताला सराउंड करू शकत नाही. परंतु भारताची सीमा प्रचंड मोठ्या आहेत.
आपली पॉप्युलेशन खूप जास्त आहे, आपल्याकडे शस्त्र भरपूर आहेत, आपलं सैन्य खूप चांगलं आहे, आपलं लष्करी नेतृत्व खूप चांगलं आहे, आपलं सैनिक खूप चांगले आहेत. तर त्याच्यामुळे चीन ही शस्त्र एवढ्या प्रचंड देशावरती कशी वापरू शकेल हा मुख्य मुद्दा आहे. याच्यात ते काय करत आहेत तर त्यांना असं दाखवायचं आहे की भारताच्या मनामध्ये अशी विचारसाधना निर्माण करायची की अमेरिकेशी मैत्री करून भारताला काहीही फायदा होणार नाही, कारण अमेरिका हे फक्त अमेरिकेच्या हिताचं बघेल. थोड्याफार प्रमाणामध्ये हे खरं असेल, परंतु अमेरिकेशी मैत्री करण्यापासून आपल्याला भरपूरच फायदा आहे आणि यामध्ये चीनला फारसं यश मिळालेलं नाही आहे. परंतु चीन हे अजून कुठे वापरू शकतो तर भारताची जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे तर त्याच्या विरुद्ध वापरायचं. म्हणजे कसं, जसं आपल्याकडे माहिती आहे प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये एक GPS म्हणजे ग्राउंड पोझिशनिंग सिस्टीम असते, एक गुगलचा मॅप असतो ज्याचा वापर करून आपण कुठेही जाऊ शकतो. तर तसंच भारताची जी सिस्टीम आहे त्याला इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम असं म्हटलं जातं, इंडियन रिजनल नॅव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टीम. आणि हे आपलं भारतीय सैन्य सगळीकडे वापरतं आणि प्लस आपण हे भारताच्या बाहेरसुद्धा 1500 किलोमीटर हे वापरू शकतो. तर समजा जर IRNS जे आहे त्याला जर बंद पाडलं तर भारतावरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो. तर म्हणून चीन अशा प्रकारचे जे प्रयोग आहेत ते येणाऱ्या काळामध्ये करतच राहणार आहे की हे शस्त्र सीमेवरती कसं वापरायचं, हे शस्त्र अशा कोणाच्या लोकांविरुद्ध वापरायचं, हे शस्त्र म्हणजे चीनला भारतामध्ये पुरेसे मित्र मिळू शकतील का की जे भारत सरकारच्या विरोधात काम करतील. तर अशा प्रकारे हे शस्त्र बाय इटसेल्फ वापरलं जाणार नाही. हे शस्त्र जी चीनची इतर शस्त्र आहे याचा वापर करून ते वापरलं जाईल. त्याला आपण न्यूरो वेपन्स म्हणायचं किंवा मेंदू युद्ध म्हणायचं. आणि याचा मुख्य उद्देश असेल की लढाई न करता चीन फार ताकदवान देश आहे म्हणून हे भारताला सिद्ध करायचं आणि भारतीय नेतृत्वाला सांगायचं की चीन जे म्हणतो ते ऐका, आमच्याबरोबर तुम्ही व्यापार सुरू करा, तुम्ही अमेरिकेशी मैत्री करू नका, तुम्ही तुमची शस्त्र वाढवू नका, तुम्ही तुमच्या सैन्याची ताकद वाढवू नका आणि तुम्ही फक्त आम्ही जी म्हणेल ती पूर्व दिशा हे ऐका आणि तुम्ही आमच्या विरुद्ध जगाच्या कुठल्याही स्तरावरती भांडण करायला येऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचं की याचा वापर करून भारताची आर्थिक प्रगती थांबवायची हे त्याचा एक मुख्य उद्देश आहे. तर चीन अशी शस्त्र वापरत आहे आणि वापरत राहील. तर याच्यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे आणि याला काउंटर कसं करायचं. आपण आपली न्यूरो वेपन्स तयार करायला पाहिजे का, आपल्याला आक्रमक न्यूरो वॉरफेअर हे करता आलं पाहिजे का. तर त्याचं उत्तर आहे नक्कीच आपल्याला ते करता आलं पाहिजे. त्याची जी केपेबिलिटी आहे, त्याची क्षमता आहे ती निर्माण करायला वेळ लागेल. तर ही क्षमता आपण वाढवत ठेवायला पाहिजे. आणि जसे चीन आपल्या विरुद्ध ते कुठे कुठे शस्त्र वापरतो तसं आपण सुद्धा अशी शस्त्र चीनच्या विरोधात वापरायला पाहिजे. म्हणजे आपल्याला कळेल की आपली शस्त्र किती ताकदवान आहेत, आपली शस्त्र गरज पडली तर आपण वापरू शकतो का. म्हणजे चीनला फक्त जशा तसे ही भाषा कळते. तर त्याच्यामुळे आपण सुद्धा जशा प्रकारची शस्त्र चीन तयार करतो आहे तशा प्रकारचं त्यांना काउंटर करण्याकरता आपली पण शस्त्र आपण तयार करायला पाहिजे. आणि चीन ज्या वेगवेगळ्या पद्धतीने युद्ध लढतो आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने युद्ध छेडून चीनला प्रत्युत्तर द्यायला तयार राहायला पाहिजे. मी इथेच थांबतो. जय हिंद.